आजपर्यंत पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या हजारो दिंड्या तुम्ही रस्त्याने जाताना पाहिल्या असतील, पण दिंडीला ज्यावेळेस पालखी निघते त्या पालखीचा जो पूर्वरंग असतो, म्हणजे पालखीच्या सुरुवातीला ज्या गोष्टी केल्या जातात, पालखीमध्ये खडावा आणून ठेवण्याच्या आधीपासूनची जी पद्धत असती, परंपरा असती, ती परंपरा शक्यतो भरपूर लोकांना माहीत नसते. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला संत नामदेव महाराजांचा पूर्ण दिंडी सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या दिंडी सोहळ्यामध्ये ही जी तुम्हाला पालखी दिसते, ही फुलांनी सजवलेली, ही अत्यंत सुबक अशा पद्धतीने तिला सजवण्यात आलेलं आहे. आणि हे जे मंदिर दिसते तुम्हाला, हे श्री नामदेव महाराजांनी स्वतः प्रतिष्ठापना केलेला केशवराजाची मूर्ती आहे. म्हणजेच केशवराज म्हणजेच भगवान विठ्ठल. आणि हे जे समोर दिसत आहेत हे आहेत त्यांचे वंशज. ते आत्ता नामदेव महाराजांच्या खडावांना व्यवस्थितपणे बांधून आता पालखीत बसवण्यासाठी ते सज्ज होत आहेत. खूप सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी रंगत असतो. बऱ्याच लोकांना हा दिंडीचा नेमका सोहळा कशा पद्धतीने सुरू केला जातो आणि कशा पद्धतीने त्याची सांगता होती हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. अनेक वारकरी एकत्र जमून या संत नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये हा अभंग गाण्याचा प्रोग्राम त्या ठिकाणी करत असतात. अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि अशा या सर्वांच्या सानिध्यामध्ये हा सोहळा पार पडत असतो. हे वंशज आहेत त्यांचे, ते घेऊन जात आहेत पालखीमध्ये खडावा ठेवण्यासाठी. ह्या अशा पद्धतीनं खडावा ठेवून त्याला व्यवस्थितपणे हलणार नाही, पडणार नाही या दृष्टिकोनातून त्याला बांधून व्यवस्थित पॅक केलं जातं, जेणेकरून पालखी थोडीशी इकडे तिकडे जरी समजा झाली तरी खडावा त्यातून पडता कामा नयेत. पालखीचा अपमान न होण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे या ठिकाणी सगळेजण रंगामध्ये रंगून गेलेले आहेत. हा संपूर्ण सोहळा आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये त्या ठिकाणी हा सोहळा पार पडत असतो. अगदी चिमुकल्यांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत श्री नामदेव महाराजांच्या वंशजातले प्रत्येक जण यामध्ये सहभागी होत असतात. समाजातील सर्व लोक सहभागी होत असतात, वारकरी बंधू सहभागी होत असतात, महिला सहभागी होत असतात आणि अशा पद्धतीनं या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं. ही पालखी आता इथून घरातून निघते. हे संत नामदेव महाराजांच्या वंशजांचं घर आहे, जे नामदेव टेकडी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ज्या संत नामदेव महाराजांनी नामदेव पायरी इथे त्यांच्या घरातल्या 13 लोकांसह समाधी घेतली. कारण 14वी जी त्यांची सून होती ती बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्यामुळं ती एकटी त्या ठिकाणी राहिली आणि बाकीच्या घरातील सर्व लोकांनी संत नामदेवांसोबत समाधी घेतली. त्या संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांचं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या भोवताली आता सर्व वारकरी या ठिकाणी भजन गात आहेत आणि ह्या भजनाच्या अभंगाच्या या तालासुरामध्ये ही दिंडी या ठिकाणी प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करून निघत असते. तुम्ही बघू शकता हे बघा किती हा संत नामदेव महाराजांचा 3 मजली वाडा, ज्याला नामदेव टेकडी म्हणून ओळखलं जातं. तर या मंदिराची खासियत अशी की या ठिकाणी संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे, त्यांचे वंशज या ठिकाणी राहतात.
तुम्ही बघू शकता इथं दरवाजावरती लिहिलेलं आहे श्री संत नामदेव महाराज मंदिर आणि त्याच्या पुढे जन्मस्थान असं लिहिलेलं आहे बघा. हे संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान मानलं जातं. काही लोकांना माहीत आहे की संत नामदेव महाराजांचा जन्म नरसी येथे झाला आहे, परंतु त्यांच्या वंशजांनी स्वतः आपल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा जन्म हा पंढरपूरचाच आहे. साक्षात पांडुरंगानी नामदेवांचा अवतार घेतला होता. त्यासाठी त्यांनी अभंगाचे अनेक दाखले सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत.